फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीनं रविवार 25 ऑगस्ट रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात समाजाचा मेळावा साजरा झाला। मेळाव्यात 1000 पेक्षा जास्त तेलुगू समाज बांधव, मुख्य अतिथी कंदुला दुर्गेश, आंध्र प्रदेशचे पर्यटन सांस्कृतिक मंत्री तसेच जोनवितुला रामलिंगेश्वरराव, तेलुगू वेदकवी, सिने लेखक उपस्थित होते। मेळाव्यात फॅशन शो, चिल्ड्रन्स फॅन्सी ड्रेस आदी कार्यक्रम तसेच गायिका जान्हवी, गायक गोपाळ राठोड, रॉनी पॉल यांचे कार्यक्रम झाले। तेलुगू समाजाचे महाराष्ट्राच्या उभारणीत मोठे योगदान असून तेलुगू समाजासाठी समाज हॉल महापालिका उपलब्ध करून देईल असे आश्वासन आमदार प्रताप सरनाईक यांनी दिले। विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी समाजाच्या कार्यासाठी 10 लाखांचा निधी देण्याचे आश्वासन दिले। अध्यक्ष जगनबाबू गंजी यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच आगामी कामांची रूपरेषा मांडली। A.V. गुप्ता, चेअरमन आनंद निलायम यांनी सीनियर सिटीजन होम प्रकल्पाची ब्ल्यू प्रिंट मांडली। डॉक्टर P.V. रमणा संस्थेची रूपरेखा मांडली। प्रत्येक विभागात तेलुगू समाजाच्या संघटना बांधणीसाठी सहकार्याचे आवाहन केले। अशोक काटे, ऐश्वर्या, स्नेहा, राघवराव, राजकुमार, वाणी वेमुला, अनसुया, प्रसाद, भगवान, वेणुगोपाल, सुनील भैरी, सुभाष माचा, किरणमयी व इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। याच कार्यक्रमात महाराष्ट्र प्रांतातील विविध क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। साहित्य क्षेत्रात तेलुगू आणि मराठी साहित्य सेवेबद्दल सोलापूरच्या रेणुका पुरुषोत्तम बुधारम यांना साहित्य रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कांटे यांनी केले। या तेलुगू मेळाव्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी तेलुगू रसिक प्रचंड संख्येने उपस्थित होते।